समास 10वा. विवेक लक्षण निरूपण. श्रीराम. जेथे अखंड नाना चालना, जेथे अखंड नाना धारणा, जेथे अखंड राजकारणा, मनासी आणिती. जेथे राजकारणी महंत असतो त्या ठिकाणी अखंड नाना विषयांवर विचार विनिमय चालत असतो. तेथे अखंड नाना विषयांवर एकाग्रतेने चिंतन केले जाते आणि अखंड राजकारणासंबंधी चर्चा चालते. सृष्टीमध्ये उत्तम गुण तितुके चाले निरूपण, निरूपणाविलक्षण रिकामा नाही. सृष्टीमध्ये जितके म्हणून उत्तम गुण आहेत त्यांच्यावर तेथे निरूपण चालते. निरूपणाशिवाय एक क्षणही रिकामा जात नाही. चर्चा आशंका प्रत्योत्तरे, कोण खोटे कोण खरे, नाना वक्तृत्वे शास्त्राधारे, नाना चर्चा. तेथे नित्य चर्चा, शंका आणि त्यांची प्रत्युत्तरे, खरे कोण खोटे कोण अशा अनेक प्रकारच्या चर्चा शास्त्राधारे केल्या जातात. नाना वक्तृत्वे होतात. भक्ती मार्ग विशद कळे, उपासना मार्ग आकळे, ज्ञान विचार निवळे अंतर्यामी. तेथे भक्ती मार्गाचे स्वरूप स्पष्ट केले जाते, उपासना कशी करावी हे कळते आणि श्रोत्यांच्या मनात ज्ञानाचा विचार दृढपणे बिंबतो. वैराग्याची बहुआवडी, उदास वृत्तीची गोडी, उदंड उपाधी तरी सोडी, लागोच नेधी. त्याला वैराग्याची अत्यंत आवड असते, अलिप्तता त्याला गोड वाटते आणि उदंड उपाधी त्याच्या मागे असली तरी तो अलिप्ततेचा वियोग होऊ देत नाही. प्रबंधाची पाठांतरे, उत्तरासी संगीत उत्तरे, नेमक बोलता अंतरे, निववी सकळांची. त्या महंताला अनेक प्रबंध पाठ असतात. कुणी प्रश्न विचारले तर त्यांची अत्यंत समर्पक उत्तरे तो देतो. तो मोजकेपणे मस्त बोलतो, त्यामुळे सगळ्यांच्या अंतःकरणाला संतोष होतो. आवडी लागली बहुजना, तेथे कोणाचे काही चालेना, दळवट पडिला अनुमाना, येईल कैसा. अनेक लोकांना त्यांच्याविषयी प्रेम वाटू लागते, त्यामुळे त्यांच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. त्यांच्या भोवती अनुयायांची गर्दी होते, तरी कुणालाही त्याचे आकलन होत नाही. उपासना करून यापुढे पुरवले पाहिजे चहूकडे, भूमंडळी जिकडे तिकडे जाणती तया. तो स्वतः उपासना करतो आणि चहूकडे उपासनेचा सर्व लोकांमध्ये प्रचार करतो. त्यामुळे या भूमंडळावरील ठिकठिकाणचे लोक त्याला ओळखतात. जाणती परी आढळेना, काय करतो ते कळेना, नाना देशीचे लोक नाना, येऊन जाती. त्याला जाणतात पण त्यांना कुठे आढळतच नाही आणि तो काय करतो हेही त्यांना कळत नाही. नाना देशातील नाना लोक त्याला भेटण्यासाठी येऊन जातात. तितुक्यांची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी, कडो विकडीची विवरावी अंतःकरणे. जितके लोक येतात तितक्यांची अंतःकरणे तो राखतो, ती विवेकाने आणि विचारांनी भरून टाकतो आणि दुःखी कष्टी झालेल्यांची आडमार्गाला गेलेल्यांची अंतःकरणे जाणून तो त्यांचे दुःख दूर करतो. किती लोक ते कळेना, किती समुदाव आकळेना, सकळ लोक श्रवण मनना मध्ये खाली. त्याला भेटायला किती लोक येतात हे कळत नाही, त्याचे किती अनुयायी आहेत हे जाणता येत नाही, पण त्याच्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना तो श्रवण मननाकडे लावतो. फळ समजावीसी करणे, गद्य पद्य सांगणे, परंतरासी राखणे सर्व काळ. सभेतील लोकांना समजावणे, त्यांना गद्य पद्य सांगणे आणि निरंतर लोकांचे अंतःकरण राखणे. ऐसा ज्याचा दंडक, अखंड पाहणे विवेक, सावधा पुढे अविवेक, येईल कैचा. अशी त्याची वागण्याची रीत असते. तो अखंड विवेकाने आणि सावधपणे वागत असल्याने तेथे अविवेक येईलच कसा.
जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे. शहाणे करूनी सोडावे बहुत जण. आपल्याला जितके काही ज्ञान असेल तितके हळूहळू लोकांना शिकवावे आणि अनेक लोक शहाणे करून सोडावेत. परोपरी शिकवणे आडनुका सांगत जाणे, निवळ करूनी सोडणे निस्पृहासी. नाना तऱ्हेने शिकवावे, त्यांच्या अडचणी दूर कराव्यात आणि जे निस्पृह असतील त्यांना निस्संदेह करून सोडावे. होईल ते आपण करावे, न होता जना करवी करावावे. भगवत भजन करावे, हा धर्म नव्हे. आपल्याला जेवढे जमेल ते आपण करावे. आपल्याकडून जे होण्यासारखे नसेल ते लोकांकडून करवावे. पण भगवत भजन खंडित व्हावे हा धर्म नव्हे. आपण करावे करवावे, आपण विवरावे विवरवावे, आपण धरावे धरवावे भजन मार्गासी. आपण स्वतः अध्यात्माचे विवरण करावे आणि दुसऱ्याकडूनही विवरण करवावे. आपण स्वतः भजन मार्गाचे अवलंबन करावे आणि लोकांकडूनही करवावे. जुन्या लोकांचा कंटाळा आला तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला. जितुके होईल तितुक्याला आळस करू नये. जुन्या लोकांचा जर कंटाळा आला असेल तर नवीन प्रांत शोधून तेथे जाऊन कार्य करावे. जितके होईल तेवढे करीतच असावे, त्यात आळस करू नये. देहाच्या अभ्यास बुडाला म्हणजे महंत बुडाला. लागवे गे नूतन लोकाला शहाणे करावे. महंत जर आळशी आणि शेष आरामी झाला तर तो बुडाला म्हणून समजावे. म्हणून आळस न करता सतत नवीन नवीन लोकांना शिकवून शहाणे करावे. उपाधीत सापडो नये, उपाधीस कंटाळो नये. निसुकपण कामा नये, कोणी एक विषी. उपाधीत गुंतू नये पण उपाधीला कंटाळूही नये. कामचुकारपणा कुठल्याच बाबतीत उपयोगी पडत नाही. काम नासणार नासते, आपण वेडे उगेच पाहते. आळशी हृदय शून्य ते, काय करू जाणे. जो आळशी आणि हृदय शून्य असतो तो कामाचा नाश होत असता उगीच वेड्यासारखा पाहतच राहतो. काय करावे हे त्याला कळतच नाही. धक्काधक्कीचा मामला कैसा घडे आशक्ताला. नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवावया. जो अशक्त असमर्थ असतो त्याला धक्काधक्कीचा मामला निभत नाही. म्हणून जे अशक्त असतात, सामर्थ्य संपन्न असतात त्यांना नाना प्रकारच्या बुद्धीच्या गोष्टी शिकवाव्यात. व्याप होईल तो राहावे, व्याप राहता उठून जावे. आनंद रूप फिरावे कोठे रही. जोपर्यंत व्याप होत असतो तोपर्यंत तेथे राहावे. व्याप जर थांबला तर तेथून उठून जावे आणि कोठेही आनंद रूप होऊन फिरावे. उपाधीपासून सुटला तो निस्पृहपणे बळावला. जिकडे सानुकूळ तिकडे चालिला सावकास. जो उपाधीपासून सुटतो त्याचे सामर्थ्य निस्पृहणामुळे वाढत असते. जिकडे अनुकूलता असते तिकडे तो सावकाश जातो. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. केल्या वेण काहीच नाही कोठे तरी. कीर्ती हवी असेल तर सखाची अपेक्षा करू नये. सुखाची अपेक्षा ठेवली तर कीर्ती मिळणार नाही. कोठेही काही ना काही केल्याखेरीज प्रयत्नाशिवाय कार्य घडणारच नाही. एरवी काय राहते, होणार तितुके होऊन जाते. प्राणी मात्र शक्त ते पुढे आहे. आपण केल्या वाचून कार्य अडत नाही. जे होणार असते ते होऊनच जाते. पण हा मात्र उगीचच स्वतःला दुर्बल समजत असतो. आधीच तकवा सोडिला, मध्येची दिवसा सांडिला. तरी संसार हा शेवटाला कैसा पावे. आधीच चिवटपणा किंवा प्रयत्न सोडला किंवा मध्येच धैर्य सोडले तर ह्या संसाराचा शेवट कसा पावेल. संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका.
नेटका करिता फिका होत जातो. संसार हा मुळातच नासका आहे. तो विवेकाने नेटके करावा. नेटका केला तरी तो आपोआप फिका वाटू लागतो. ऐसा याचा जिन्साना पाहता कळो येते मना. परंतु धीर सांडवाना कोणी येके. असे याचे स्वरूप आहे. नीट विचार करून पाहिल्यावर आपल्या मनाला ते कळून येते. पण म्हणून माणसाने कधीही धीर सोडू नये. धीर सांडिता काय होते, अवघे सोसावे लागते. नाना बुद्धी नाना मते, शहाणा जाणे. धीर सोडून काय होणार? सर्व सोसावे तर लागतेच. नाना प्रकारचे विचार आणि नाना मते असतात. त्यातील योग्य अयोग्य शहाणा माणूस जाणतो. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे विवेक लक्षण निरूपण नाम समास 10वा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे विवेक लक्षण निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 19वा समाप्त. हरयेन महा, हरयेन महा, हरयेन महा.